नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीकरिता अतिशय आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे? दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात प्रणव मुखर्जी या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्मृती संकुल हे राजघाट परिसराचा एक भाग आहे. प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत होता. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीत हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालये उघडण्यात येणार आहेत. या रुग्णालयांमध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योगा, निसर्गोपचार आणि वृद्धापकाळातील उपचार प्रदान केले जातील. अहमदनगर, पुणे आणि नंदुरबार येथील 30 खाटांच्या रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून ते कार्यरत आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही 30 ते 50 खाटांची रुग्णालये सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे? मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात 3ऱ्या स्थानी आहे. 1984 मध्ये भारतातील पहिली मेट्रो कोलकाता येथून सुरू झाली. दिल्ली मेट्रोचे जाळे सर्वात जास्त आहेत. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये जगामध्ये चीन हा देश अव्वल स्थानी आहे. मेट्रोचा पहिला झोन कोलकाता येथे सुरू करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी मेट्रो प्रकल्प कार्यरत आहेत. एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे? एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन 10 ते 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन दर 2 वर्षांनी होत असते. एअरो इंडिया 2025 हे हवाई प्रदर्शन 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान बंगळुरूतील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर आयोजित केले जाईल. या प्रदर्शनात विविध प्रकारचे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर हवाई वाहने प्रदर्शित केली जातात. डॉपलर वेदर रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे? डॉपलर वेदर रडार हे कर्नाटक या राज्यात बसवण्यात येत आहे. डॉपलर इफेक्ट किंवा डॉपलर शिफ्ट, ज्याचे नाव ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ ख्रिश्चन डॉपलर यांनी 1842 मध्ये मांडले होते. आधुनिक हवामान रडार प्रजननाच्या गतीने परीक्षण करण्यासाठी पल्स डॉपलर तंत्राचा वापर करतात. डॉपलर रडारचा वापर विमान आणि अंतराळयानासाठी नेव्हिगेशन सहाय्य म्हणून केला गेला. खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात? खालीलपैकी सावित्री, काळू, उल्हास या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात. पश्चिम घाट हा घाट भारताच्या पश्चिम किनारपट्टी लगत असलेला एक पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेतून अनेक नद्यांचा उगम होतो. पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला मिळतात. या नद्यांना पश्चिम वाहिन्या नद्या असेही म्हणतात. महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य सोलापूर या जिल्ह्यात आहे.
ग्रेट इंडियन बस्टर्ड हे भारतातील एक दुर्मिळ पक्षी आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने सोलापूर जिल्ह्यात हे अभयारण्य स्थापन केले आहे. 1979 मध्ये स्थापित महाराष्ट्राचे जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील महारोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन ही सेवाभावी संस्था कोणी उभारली? बाबा आमटे यांनी उभारली. आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोगांच्या सेवेसाठी महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ 1948 साली केवळ 2 झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प. 1949 मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. 1951 मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली. जैतपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा ही कंपनी फ्रान्स या देशात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. भारताने फ्रान्स बरोबर सप्टेंबर 2008 मध्ये केलेला व्यापक अणु करार अंतर्गत उभारला जाणारा एकूण 9,900 मेगावॅट क्षमतेचा हा सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प ठरेल. सहकारी संस्थांची नोंदणी टिंबटिंबकडे करावी लागते. सहकारी संस्थांची नोंदणी सहकार निबंधक कडे करावी लागते. सहकारी संस्थांची नोंदणी सहकार निबंधक यांच्याकडे करावी लागते. सहकार निबंधक हे सहकारी संस्थांच्या कायद्याचे पालन होते की नाही याची खात्री करण्यासाठी नियुक्त केलेले असतात. ते सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचे काम करतात आणि त्यांच्यावर नजर ठेवून असतात. भंडारदरा धरण महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. भंडारदरा धरण महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यात आहे. भंडारदरा धरणाला विल्सन धरण असेही म्हणतात. हे धरण प्रवरा नदीवर बांधले गेले आहेत. भंडारदरा धरण पर्यटनासाठी प्रसिद्ध असून रंधा धबधबा आणि कौसुबाई शिखर यांसारखी ठिकाणे जवळच आहे. स्फोटक पदार्थ शोधण्याकरिता कोणत्या प्रजातीच्या श्वानाचा वापर करतात? स्फोटक पदार्थ शोधण्याकरिता अल्सेयन्स व लॅब्राडोर या प्रजातीच्या श्वानाचा वापर करतात. स्फोटक पदार्थ शोधण्याकरिता प्रामुख्याने अल्सेयन व लॅब्राडोर या श्वान प्रजातींचा वापर केला जातो. कारण अल्सेयन तीव्र घ्राणशक्ती, चपळता आणि प्रशिक्षित होण्याची उच्च क्षमता. लॅब्राडोर शांत स्वभाव, उत्कृष्ट वास घेण्याची क्षमता आणि आज्ञाधारक स्वभाव. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? भामरागड टेकड्या गडचिरोली येथे स्थित आहे. भामरागड हा भाग प्रामुख्याने घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि तो गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुर्गम भागात आहे. हा क्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ आहे आणि येथील वन्यजीव, आदिवासी संस्कृती तसेच जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पुढीलपैकी कोणते पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेले नाही? पुढीलपैकी गाईड हे पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेले नाही. मुन्शी प्रेमचंद हे हिंदी साहित्यातील एक महान लेखक होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या आणि कथा लिहिल्या आहेत. गबन, मानसरोवर आणि गोदान ही सर्व पुस्तके मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेली आहेत. ही त्यांची काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. गाईड हे पुस्तक R.K. नारायण यांनी लिहिलेले आहे. लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला म्हणतात ना.
अति तिथे माती. अति तिथे माती या म्हणीचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास शेवटी तो विनाशाला कारणीभूत ठरतो. लोभाजीरावाचा अतिलोभ त्याच्यासाठी विनाशकारी ठरला, ज्यामुळे ही म्हण योग्य ठरते. सगळे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. सगळे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक क्रियापद या क्रियापदांना कर्म लागत नाही. उदाहरणार्थ उडणे, जाणे, येणे, मरणे इत्यादी. कर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यात क्रियापद कर्त्यावर भर देतो तेव्हा तो प्रयोग कर्तरी प्रयोग असतो. या वाक्यात उडाले हे क्रियापद अकर्मक आहे आणि क्रियापद कर्त्यावर सगळे पोपट भर देत आहे, म्हणूनच हा प्रयोग अकर्मक कर्तरी आहे. नामाच्या क्रियापदात रूपांतर करून वाक्याचा अर्थ न बदलता विधान तयार करा. उन्हामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाम आला. उन्हामुळे त्याचा चेहरा घामेजला. घाम आला हा वाक्याचा मुख्य आशय आहे. याचा क्रियापदात्मक रूप घामेजला असा होतो, ज्यामुळे वाक्याचा अर्थ तोच राहतो. अतिशय, अतिक्रमण, अतिरेक शब्दसिद्धी प्रकार ओळखा. उपसर्ग घटित शब्दसिद्धी. अति हा एक उपसर्ग आहे जो मूळ शब्दासमोर जोडून त्याचा अर्थ विस्तार किंवा बदलतो. उदाहरणे अतिशय, अति, शयतिक्रमण, अति, क्रमण, अतिरेक, अतिरेक. घरावरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. घरावरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ आहे घरासमोरून. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.